चला, विनामूल्य मराठी व्याकरण सिरीज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत तो महत्वाचा टॉपिक म्हणजे संधी. या संधीमध्ये बघा, संधी हा एक महत्वाचा टॉपिक आहे मराठी व्याकरणामधला. ज्या पद्धतीने आपण अभ्यास करत असताना एखादी पोस्ट लागते, पोस्ट भेटते, तेव्हा काहीतरी आपल्याला आनंद होतो, संधी मिळते, तशीच मराठी व्याकरणातली ही संधी तुम्हाला 2 ते 3 मार्क वाढवून देणारी संधी आहे. त्यामुळे या संधीचं सोनं करून घ्या. हे लेक्चर जरा व्यवस्थित बघा. ठीक आहे, चला याच्यामध्ये बघत असताना आता काय करायचंय आपल्याला की संधी आणि सामासिक शब्द यांच्यातला पहिला मेन फरक जो असतो तो फरक समजून घ्या. जसा एक शब्द आहे आई वडील. आई वडील हा जो शब्द आहे हा काय आहे रे, दोन शब्द एकत्र आलेले आहेत, बरोबर. आई अधिक वडील हे दोन शब्द एकत्र आलेले आहेत आणि शब्द काय तयार झाला, आई वडील. हा काय झाला, आई वडील शब्द तयार झाला. पण जशा पद्धतीने आई वडील हे दोन शब्द एकत्र आले तो काय झाला, समास झाला. त्याला सामासिक शब्द म्हणतो आपण. सामासिक शब्द काय आहे, आई वडील झाला, बरोबर. समजतंय? सामासिक शब्द काय तयार झाला, आई वडील झाला. त्याच्यानंतर जो पुढचा जो आता आपल्याला बघायचंय, संधी म्हणजे काय असते. तर संधी म्हणजे काय असते की याच्यामध्ये जसे दोन शब्द एकत्र येतात. शब्द म्हणजे शब्दाची व्याख्या तुम्हाला शिकवलेली आहे बघा. अर्थपूर्ण अक्षरांच्या समूहाला जर विशेष अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला काय म्हणतात, शब्द म्हणतात. म्हणजे आई हा एक आ हा काय आहे मित्रांनो, एक स्वर आहे. त्याचबरोबर तो अक्षर सुद्धा आहे. ई सुद्धा काय आहे, स्वर आहे. त्याचबरोबर तो काय आहे, एक अक्षर सुद्धा आहे. पण व हा एक व्यंजन आहे. ह्याच्यामध्ये आणखी एक स्वर तयार होतो, मिसळतो. तो म्हणजे आता इथे काना नाही म्हणून आपण समजून चालायचं, तो काय असणार आहे, असणार आहे. त्याच्यानंतर ड हा एक व्यंजन आहे. त्याच्यानंतर त्याला दुसरी वेलांटी आहे म्हणून दीर्घ ई अधिक ल हा एक काय आहे, व्यंजन आहे. त्याच्यामध्ये काना मात्रा काहीच नाही, म्हणजेच काय आहे, हा काय आहे, स्वर आहे. बघा, याची फोड कशी करायची हे आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलेलं होतं. मग याची फोड करत असताना स्वराची फोड करायला स्वरामध्ये काहीच मिसळलेलं नसतं, म्हणून हे आई जसंचा तसं ह्याचं काय होईल, आई होईल. त्याच्यानंतर अधिक व अधिक काय होईल, व होईल. ड अधिक ई काय होईल, डी होईल. दीर्घ ई आहे म्हणून दुसरी वेलांटी. त्याच्यानंतर ल अधिक काय होईल, ल होईल. आई वडील हा असा शब्द आहे. आणि हे काय आहेत मित्रांनो, हे आहेत आपले वर्ण. आणि हे काय आहेत, हे आहेत शब्द. वर्ण आणि शब्दातला फरक तुम्हाला समजला असेल अशी मी अपेक्षा करून आता काय करतो, तुम्हाला संधी आणि सामासिक शब्द याच्यातला फरक सांगतो. सामासिक शब्द काय असतो, तर शब्द अधिक शब्द, दोन शब्द एकत्र येतात तेव्हा काय होतो, सामासिक शब्द होतो. पण संधीमध्ये तसं नाही होत. संधीमध्ये तसं न होता फक्त काय होतं, दोन शब्द तर एकत्र येतातच, पण त्याच्यामध्ये आणखी काय होतं, त्यांच्यातली दोन जी वर्ण आहेत त्यांच्यातली दोन्ही वर्ण सुद्धा काय होतात, एकत्र येतात, एकरूप होतात. त्यावेळेस तयार होते ती काय असते, संधी असते. मास्तर, आता हे एकत्र येणं, एकरूप होणं म्हणजे काय, एकत्र येणं आणि एकरूप होणं म्हणजे काय, आम्हाला जरा थोडस काय होतंय, जरा अवघड आणि वेगळं वाटतंय बरं का मास्तर. आता हे काय तुम्ही सांगताय ह्याच्याकडे कसं लक्ष द्यावा आणि काय समजून घ्यावा हे काय आम्हाला कळा नाही. मी आहे ना रे तुम्हाला सांगायला, टेन्शन कशाला घेताय. तुम्हाला सांगितलं सामासिक शब्दामध्ये काय होतंय, शब्द एकत्र येतात, याच्यामध्ये काहीच बदल न होता आई हा शब्द आला, त्याच्यानंतर त्याच्यात परत प्लस वडील हा शब्द आला, ह्याच्यात काही बदल झालेला नाही. हे जे दोन शब्द आहेत हे जसेच्या तसे आले. आई वडील हा काय झाला, सामासिक शब्द झाला. ठीक आहे. पण त्याच्यानंतर तुम्हाला आणखी पुढचा एक महत्वाचा शब्द सांगतो की देव हा एक शब्द आहे आणि त्याच्यात अधिक आलय. आलय म्हणजे काय रे मास्तर, हे काशी करून आलंय बर का, ते आलय नाही. आलय म्हणजे काय, हे काशी करून आलंय ते आलय नाही. तर आलय म्हणजे काय आहे, घर असतं. घर शब्दाचा आपण समानार्थी शब्द बघितला होता,
आलय. आणि देव म्हणजे काय? देवाचं घर. देव अधिक आलय म्हणजे काय? देवाचं घर. ह्याला आपण कसं लिहितो रे? देवालय. आपण असं लिहितो का? देव आलय. असं असतं तर ते काय झालं असतं? हे जे दोन शब्द आहेत, हा शब्द अधिक हा दुसरा आलय शब्द, ह्या दोन शब्दांची मिळून तयार झालेला असता तो सामासिक शब्द. पण ह्याचं जे आहे ती संधी आहे. संधी म्हणजे काय? की दोन वर्ण एकत्र आलेत. बघा ना, हा व काय आहे? व अधिक अ असा असतो. आपण आता खोड बघितली कशा पद्धतीची असती. ह्याच्यामध्ये शेवटचा वर्ण काय आहे रे मग देव शब्दातला? द अधिक ए अधिक व. आता तुम्ही पूर्णपणे देव शब्द बघितला. देव शब्दातला शेवटचा वर्ण काय आहे? अ. आणि त्याचबरोबर आलय शब्दामध्ये आ अधिक ल अधिक अ अधिक य अधिक अ. हे तुम्ही बघितलंय बघा. आता ह्याच्यातला देव शब्द कुठपर्यंत झाला? इथपर्यंत. आलय शब्द एवढा झाला. हे दोन शब्द तर एकत्र आलेच, पण हे दोन शब्द एकत्र येत असताना काय झालं? हे जे दोन शेजारी शेजारीचे वर्ण आहेत, ते दोन शेजारी शेजारीच्या वर्णांचं सुद्धा मर्ज झालं. म्हणजेच काय झालं? ते दोन्ही वर्ण जे आहेत ते वर्ण सुद्धा एकत्र आले. अ अधिक आचा होत असतो आ, म्हणजे त्याला येत असतो काना. अ अधिक आचा होत असतो आ, त्याला येत असतो काना. आता आपण हे बघत असताना स्वर संधीतला पहिला प्रकार आहे तो म्हणजे दीर्घत्व संधी. त्याच्यात आपण बघणार आहोत दीर्घत्व संधीला सजातीय संधी म्हणतात. हे जे दोन वर्ण आहेत हे सजातीय वर्ण आहेत. जेव्हा दोन सजातीय वर्ण एकासमोर एक येतात किंवा दोन सजातीय वर्णांपासून जी संधी तयार होते त्याला दीर्घत्व संधी किंवा सजातीय संधीमध्ये सजातीय संधी म्हणतात, दीर्घत्व संधी म्हणतात किंवा दीर्घादेश संधी म्हणतात. ठीक आहे, तो प्रकार पुढे आहे आपण बघूच. त्या अगोदर तत्पूर्वी ह्या दोघांचा तयार झाला आ, म्हणजेच व ला काय भेटला? हा काना भेटला. अगोदरच्या ह्याच्यामध्ये तो ऍड होत असतो बघा. हा जो दोन्हींचा तयार होतो तो कुठे ऍड होतो? अगोदरच्या व मध्ये ऍड झाला हा काना. आणि हा द अधिक य काय झालेला आहे? आपला जुना दे आहे. म्हणजे यांची संधी करायची गरज नसते मित्रांनो. पण देव मध्ये अ कसा शेवटचा वर्ण आहे हे सांगण्यासाठी मी तुम्हाला टोटल सगळी संधी करून दाखवली होती. द हा जो दे जसाचा तसा ठेवला, पुढचा आच्या नंतरचा जो लय आहे तो लय सुद्धा जसाचा तसा ठेवला, तर काय झालेला आहे? देवालय तयार झालेला आहे. तर कोणता शब्द तयार झालेला आहे? देवालय शब्द तयार झालेला आहे. म्हणजे हे जे दोन आलेले आहेत ते काय आहेत? वर्ण आहेत. ह्या दोन वर्ण एकत्र आल्याच्या नंतर तयार होते ही काय असते? संधी असते. दोन शब्द जेव्हा एकत्र येतात, दोन शब्द जेव्हा एकत्र येतात तेव्हा सामासिक शब्द तयार होत असतो. पण जेव्हा दोन वर्ण एकत्र येतात तेव्हा तयार होणार काय असतं रे? बघा, व्याख्येमध्ये सुद्धा तुम्हाला अशी व्याख्या येईल बरं का संधीची. दोन एका शब्द म्हणजे काय होईल? असं तुम्हाला येईल की संधी म्हणजे दोन शब्द एकत्र येणे, याला काय म्हणतात? संधी म्हणतात. अजिबात नाही, ते चुकीचं आहे. दोन वर्ण एकत्र येतात तेव्हा तयार होती, त्याला काय असते? संधी म्हणतात. म्हणजे संधी हे काय आहे? दोन वर्णांचं एकत्र येणं आहे. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल अशी मी अपेक्षा करतो. ठीक आहे, अशी अपेक्षा केल्याच्या नंतर आता जे तुम्हाला संधी आणि सामासिक शब्द यांच्यातला फरक कळला असेल तर आपण संधीकडे वळू. बघा बरं का, संधीकडे वळू. संध्याकाळी वळू नाही. काय? संध्याकाळी वळू नाही. संध्याकाळी काय होतं? संध्याकाळी जर एखादा माणूस कुठून येत असेल तर तो वळत वळत असा डुलत डुलत चालला तर ते वळणं वेगळं. आपण कुठे वळू? संधीकडे वळू. आता ह्या संधीकडे कसं वळायचंय बघा. संधीकडे वळत असताना संधीचे प्रकार किती असतात? संधीचे प्रकार आता आणखी एक काय आहे? संधीच्या प्रकारामध्ये मराठी संधी आणि संस्कृत संधी असे दोन प्रकार आहेत. हे दोन प्रकार कसे काय हे तुम्हाला मी नंतर सांगेल. पण ज्या अभ्यासाच्या दृष्टीने बघायचं असेल तर तुम्ही संधीचे प्रकार बघत असताना स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी हे तीन प्रकारच लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मराठी हे तीन प्रकार जे आहेत ते संस्कृत संधीतले आहेत खरं तर. त्याच्यानंतर मराठी संधी जे आहे ते मराठी संधीमध्ये प्रारूप संधी आणि पररूप संधी असे दोन, पूर्वरूप संधी यालाच म्हणतात. पूर्वरूप संधी आणि पररूप संधी असे दोन प्रकार आहेत.
तेही आपण पुढे बघू. त्याच्या अगोदर आपल्याला बघायचे आहेत संस्कृत संधीतले हे जे 3 प्रकार आहेत. संस्कृत संधीचे 3 प्रकार कोणते कोणते आहेत बघा. संस्कृत संधीचे 3 प्रकार तुम्हाला असं विचारणार नाहीत मराठी संधीचे किती आणि संस्कृत संधीचे किती. संधीचे सरळ सरळ विचारतील किती प्रकार आहेत, तर संधीचे प्रकार 3 आहेत. आता ते 3 प्रकारामध्ये पहिला प्रकार काय आहे मित्रांनो, तर पहिला प्रकार आहे आपला स्वर संधी. सुवर नाही बर का, स्वर. स्वर म्हणजे डुक्कर, ते सुवर नाही, स्वर स्वर संधी. त्याच्यानंतर दुसरी संधी आहे, पहिली संधी काय आहे, स्वर संधी. थांबा, तुम्हाला व्याख्या सहितच देतो एकदम. स्वर संधी. दुसरी जी संधी आहे ती आहे व्यंजन संधी. दुसरी संधी कोणती आहे, व्यंजन संधी आहे. आणि व्यंजन संधीलाच आपण हल संधी असं सुद्धा म्हणत असतो. हल हल संधी. काय, हल संधी. त्याच्यानंतर स्वर संधीला सुद्धा काय म्हणत असतो, अच संधी असा सुद्धा उल्लेख येऊ शकतो. अच संधी असाही उल्लेख येऊ शकतो. ऑप्शन मध्ये कदाचित स्वर संधी येणार नाही, अच संधी येईल. ठीक आहे, हे लक्षामध्ये ठेवा बरं का. यालाच काय म्हणतात, स्वर संधीलाच अच संधी म्हणतात, व्यंजन संधीलाच हल संधी म्हणतात. आणि तिसरा प्रकार आपला तिसरा आणि महत्वाचा प्रकार काय आहे, विसर्ग संधी. बघा, विसर्ग संधी. मास्तर विसर्ग बी आला बरं का, पण आता मग अनुस्वार आला नाही, मला त्याच लय वाईट वाटतंय. जे आहे त्याच्याकडे लक्ष दे बाबा. अनुस्वार आला नाही त्याचं वाईट वाटून घेऊ नको. इथे काय आपल्याला सगळ्यांची बराबरी करायची नाही, फक्त तुम्हाला सांगायचं काय की बघा, स्वर संधी आपण जेव्हा वर्णमाला पूर्ण बघितलेले आहे, वर्णमालेमध्ये आपण काय, आता हे याचे असेच प्रकार का पडले, कारण 2 वर्ण एकत्र येत आहेत, 2 शब्द एकत्र येत नाहीत. बरोबर, 2 वर्ण एकत्र येत आहेत. आता हे 2 वर्ण एकत्र येत असताना स्वर जर दोन्हीही जर स्वरच आले तर काय असतो, स्वर संधी असते. स्वर संधी बरोबर काय असतं, स्वर अधिक स्वरच लागतो बरं का, हे लक्षामध्ये ठेवा. इथे व्यंजन व्यंजन चालत नाही, स्वर अधिक स्वरच असायला लागतो, तेव्हा ती काय होते, स्वर संधी होते. नंतर दुसरा जो आहे व्यंजन संधी. व्यंजन संधीमध्ये पहिला वर्ण हा व्यंजनच असायला लागतो. हे मित्रांनो काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. हा जर व्यंजन नसेल तर ही जी संधी असते ती व्यंजन संधी नसते. हे तुम्ही डोक्यात गाठ मारून ठेवा. नंतर पुढचा तुम्हाला व्यंजन जरी आला तरीही चालतं, स्वर जरी आला तरीही चालतं. व्यंजन येवो स्वर येवो, हा काय आहे, ऑब्लिक आहे. भागिले करताना इथे अधिक दिसल्यामुळे काय आहे, ऑब्लिक आहे. व्यंजन आला तरीही चालेल, स्वर आला तरीही चालेल. आयदर व्यंजन और स्वर. काय आहे, एक तर व्यंजन येऊ द्या किंवा स्वर येऊ द्या, काही फरक पडत नाही. व्यंजन फक्त काय पाहिजे, सुरुवातीला काय पाहिजे, पहिला वर्ण हा व्यंजन असला पाहिजे. लिहा मग याची व्याख्या. स्वर संधीमध्ये पहिला वर्ण, बघा स्वर संधीमध्ये पहिला वर्ण हा स्वरच असला पाहिजे व दुसरा वर्ण सुद्धा काय पाहिजे, दुसरा वर्ण ही स्वरच असेल तर तयार होणाऱ्या संधीला काय म्हणतात, स्वर संधी म्हणतात. व्यंजन संधीची व्याख्या लिहून घ्या. आता पहिला वर्ण आहे तो पहिला वर्ण व्यंजनच असेल, पहिला वर्ण व्यंजनच पाहिजे. पहिला वर्ण काय पाहिजे, व्यंजन. व दुसरा जो वर्ण आहे तो दुसरा वर्ण, बघा दुचा उकार पहिला असेल बरं का. दुसरा जो वर्ण आहे तो दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल, दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तर काय होते, होणाऱ्या संधीला व्यंजन संधी असे म्हणतात. ह्याच्यामध्ये लक्षात घ्या, तिसरी जी संधी आहे ती विसर्ग संधी आहे. विसर्ग संधीमध्ये पहिला वर्ण हा विसर्ग संधी बरोबर पहिला वर्ण हा विसर्गच असला पाहिजे. पहिला वर्ण काय असला पाहिजे, विसर्गच असला पाहिजे. व दुसरा वर्ण हा व्यंजन असला तरीही चालेल आणि जरी स्वर असला तरीही काय फरक पडणार नाही. लिहून घ्या, व्याख्या लिहून घ्या. व्याख्या काय करा, तुमच्या मनाने जरा शुद्ध भाषेत करा. मला काय शुद्ध भाषा येत नाही,
फक्त मला एवढं कळतं की ज्या प्रकारची संधी आहे, बघा स्वर संधी आहे तिच्यातला पहिला वर्ण हा स्वरच असला पाहिजे, व्यंजन संधी आहे तिच्यातला पहिला वर्ण हा व्यंजनच असला पाहिजे, विसर्ग संधी आहे तिच्यातला पहिला वर्ण हा काय असला पाहिजे, विसर्गच असला पाहिजे. ज्या संधीचं नाव असतं तेच संधी काय पाहिजे, तोच प्रकार काय पाहिजे, पहिल्या वर्णामध्ये असायला पाहिजे. मास्तर आता पहिला वर्ण विसर्ग असतो का कधी? पहिला वर्ण म्हणजे काय रे सोन्या, लक्ष दे. दुःख किंवा आपण आणखी काय, कोणता दुःख तुम्हाला जरा जड शब्द दिसेल, निही. हा जो निही आहे, हा जो शब्द आहे याच्यामध्ये निही शब्दाच्या पुढे जर अधिक अंतर असा शब्द तुम्हाला हे काय असणार आहेत, दोन शब्द अंतर, हे दोन शब्द काय करावे लागतील, यांची संधी करायची असते. दोन शब्दांची संधी नसते तर संधी कशाची असते, तर विसर्ग अधिक अ ह्या दोघांचीच दोन वर्णांची काय असते, संधी असते. आता विसर्ग अधिक अ ची संधी, विसर्ग संधी बघताना तुमच्या लक्षात येईल र होत असते. विसर्ग संधी बघत असताना मग हा जो नि आहे तो जसाचा तसा इकडे येणार, नि. बघा या दोन्हींचं, याचं आणि याचं मिळून काय झालेलं आहे, र झालेला आहे. त्याचं आणि त्याचं मिळून काय झालेलं आहे, र झालेला आहे. वरचा अनुस्वार जसाचा तसा र वरती देऊन टाका आणि पुढचं तरचं तर लिहून टाका. हे उरलेलं निहितरचं काय होतं, नि अंतरचं काय होतं, निरंतर. हा जो प्रकार आहे हा काय आहे, विसर्ग प्रकार आहे. म्हणजेच पहिला वर्ण म्हणजे काय, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण म्हणजेच काय असतात, पहिला वर्ण व दुसरा वर्ण. एकत्र येणारे जे वर्ण आहेत त्यातला एकत्र येणाऱ्या वर्णातला पहिला आणि एकत्र येणाऱ्या वर्णातला दुसरा, असा याचा अर्थ आहे. तुम्ही नाहीतर काय म्हणणार, नि अंतर मध्ये काय होतंय मास्तर, न हा पहिला वर्ण येतोय, न नाही रे बाबा, न अधिक. बघा याचं काय येईल, नीचा तुम्हाला फोड करायची असेल तर नीची फोड कशी होईल, न अधिक पहिली वेलांटी आहे रस्व येईल, त्याच्यानंतर अधिक आहा. आहा काय आहे आपला विसर्ग आहे आणि अंतरचं काय येईल, अ अधिक हा जो अनुस्वार आहे तो येईल, अधिक पुढचा तरचा समजा तुम्हाला येता येते, नंतर फोड करता येते, पण एकत्र कोण कोण येतात मग, हा एक येतोय आणि हा एक येतोय. म्हणजे पहिल्या शब्दातला शेवटचा काय येतोय, पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण काय येतोय, एकत्र येत असताना पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातला प्रथम वर्ण, पहिला वर्ण, हे दोन्ही वर्ण एकत्र येत असतात. बघा आपण इथं आणले, आहा अधिक अ एकत्र आल्याच्या नंतर र होतो, तो झाला शब्द निरंतर. हे जे नियम आहेत बघा, हे नियम कसे आहेत हे आपण पुढे नियम बघणार आहोत. त्यासाठीच हा पूर्ण चॅप्टर, हा पूर्ण जो संधी टॉपिक आहे हा खूप मोठा टॉपिक आहे. तुमच्या एवढं तरी लक्षात आलं असेल बघा, हे जे काय आहे, संधीचे 3 प्रकार पडतात. संधीच्या 3 प्रकारामध्ये पहिला प्रकार येतो स्वर संधी, दुसरा प्रकार येतो आपला व्यंजन संधी आणि तिसरा प्रकार काय येतो, विसर्ग संधी. स्वर संधीमध्ये पहिला वर्ण म्हणजेच पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण हा स्वरच असला पाहिजे व दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण हा काय असला पाहिजे, स्वरच असला पाहिजे. तरच दोन्ही एकत्र येणारे वर्ण जे आहेत ते दोन्ही एकत्र येणारे वर्ण काय पाहिजेत, स्वर पाहिजेत, तर होते स्वर संधी. व्यंजन संधीमध्ये पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण, पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण काय असला पाहिजे, व्यंजनच असला पाहिजे. व्यंजनच असला पाहिजे म्हणजेच काय, की याचं टंगडं मोडलेलंच पाहिजे. हल संधी याच्यामध्ये काय आहे, ल जो आहे, लच काय आहे, टंगडं मोडलेलं आहे. हे काय आहे, ल असा काय असतो, व्यंजन असतो, आणि ल जर असा असेल तर बरोबर काय असतं, टंगडं मोडलेला ल अधिक त्याच्यामध्ये अ काय झालेला असतो, स्वर असतो. मग हा अ जो स्वर आहे हा स्वर काय आहे, ल मध्ये ऍड झालेला आहे, बरोबर ना. ल ह्या व्यंजनामध्ये काय झालेला आहे, ल या व्यंजनामध्ये अ जेव्हा ऍड होतो तेव्हा ल हे अक्षर तयार झालेलं असतं. पण ल मधला शेवटचा काय असतो, मग जर ल अक्षर असेल तर अक्षरामध्ये शेवटचा काय असतो, अच असतो असं नाही बरं का, स्वर असतो. बरोबर, व्यंजनामध्ये स्वर मिसळल्याच्या नंतर अक्षर तयार होत असतं. पण हा जर
व्यंजनच पाहिजे, म्हणजे ह्याच्यातलं शेवटचं काय पाहिजे, टंगडं मोडलेलंच असलं पाहिजे. हे आपण व्यंजन संधीत बघूच. बघा व्यंजन संधी बघत असताना पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण हा व्यंजनच असला पाहिजे, म्हणजे त्याचं टंगडं मोडलेलं पाहिजे, त्याला आपण हलांत म्हणतो, म्हणून याला व्यंजन संधीला हलंत सुद्धा म्हणतात. व्यंजन संधी मधला एकत्र येणाऱ्या वर्णांपैकी पहिला वर्ण हा व्यंजनच असला पाहिजे, दुसरा वर्ण हा व्यंजन असला तरीही चालेल, स्वर असला तरीही चालेल. विसर्ग संधीमध्ये पहिला वर्ण जो आहे एकत्र येणाऱ्या वर्णांपैकी म्हणजेच पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण हा काय पाहिजे, विसर्गच पाहिजे. व दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण म्हणजेच दुसरा वर्ण जो एकत्र येणाऱ्या वर्णांपैकी जर बघितला तर दुसरा वर्ण हा काय असला, व्यंजन चालेल, स्वर चालेल. इथपर्यंत आलंय लक्षात? चला बरं का, काय होत असतं ऑनलाईन लेक्चर जेव्हा आपण असा व्हिडिओ तयार करतो, व्हिडिओ तयार करत असताना माझ्या समोर विद्यार्थी नसतो, म्हणून कितपत विद्यार्थ्यांना समजतंय यासाठी पुन्हा पुन्हा शिकवणं माझी जबाबदारी आहे, म्हणून मी शिकवत आहे. स्वर संधी बघा, तुम्ही आता बघितलं स्वर संधीलाच आपण अच संधी म्हणतो. संधीचे 3 प्रकार आपण बघितलेच होते. ह्याच्यानंतर स्वर संधी बघू. आता स्वर संधी बघत असताना स्वर संधी, या स्वर संधीला आपल्याला काय करायचं आहे, याचे सुद्धा 5 उपप्रकार पडतात. हे 5 उपप्रकार बघायचे. 5 उपप्रकार बघत असताना पहिला उपप्रकार आहे दीर्घत्व संधी. दीर्घत्व संधी. दुसरा प्रकार जो आहे तो आहे आपला गुणादेश संधी. गुणादेश संधी. पहिला काय आहे, दीर्घत्व संधी, दुसरा आहे गुणादेश संधी, तिसरा जो आहे तो बघा वृद्धादेश संधी. वृद्धादेश संधी. वृद्धादेश संधी. आणि तिसरा जो चौथा जो प्रकार आहे, चौथा प्रकार आहे आपला गुणादेश झाल्या की नंतर यनादेश येतो, पण यनादेश येण्याच्या अगोदर मध्ये वृद्धादेश येतो. बघा हे जे देश आहेत हे देश लक्षात ठेवा बरं का, देश नाहीत हे आदेश आहेत. आदेश म्हणजे काय, आणि यांची पुन्हा यांची सुद्धा काय झालेले आहे, संधी झालेली आहे. ती सुद्धा कशी झालेली आहे आपण पुढे बघू. सगळे उदाहरणं झाल्याच्या नंतर हे संधीचे जे प्रकार आहेत याच्या सुद्धा आपण संधी सोडवू. बघा पहिला प्रकार दीर्घत्व संधी, दुसरा प्रकार गुणादेश, तिसरा प्रकार वृद्धादेश, चौथा यनादेश आणि पाचवा एक प्रकार उरतो. तो पाचवा प्रकार काय आहे, अयादी आदेश. अयादी आदेश. अयादी आदेश संधी. बघ रे आदेश, लक्ष दे, अयादी आदेश संधी. आता हे जे 5 प्रकार पडतात हे 5 प्रकार आहेत कशाचे, स्वर संधीचे. ह्या 5 प्रकारांपैकी 5 प्रकार फक्त लक्षात ठेवा. 5 प्रकार लक्षात ठेवत असताना आपण आता यांच्यातला सुद्धा काय करू, लिहून घेतलं नसेल तर काय करा, व्हिडिओ पुन्हा एकदा 10 सेकंद मागे घ्या आणि हे लिहून दिलेलं मी तुम्हाला वाचून दाखवलेले सगळे जे संधी आहेत त्या लिहून घ्या. स्वर संधीचे हे 5 प्रकार लिहून घ्या. त्याच्यानंतर आपण बघू दीर्घत्व संधी. यालाच दीर्घादेश संधी असं सुद्धा म्हणतात. दीर्घादेश संधी असे सुद्धा म्हणतात. त्याच्यानंतर ह्यालाच काय म्हणतात, सजातीय स्वर संधी. काय, सजातीय स्वर संधी असं सुद्धा म्हणतात. जेव्हा इथं येतं ना सजातीय स्वर संधी, तेव्हा तुम्हाला लगेच काय कळून जाईल, ह्या संधीचा पूर्ण अर्थच कळून जाईल. बघा सजातीय स्वर संधी, ह्याच्यात काय काय होतं, कसं कसं होतं तुम्हाला सांगतो. ह्याच्यात काय होतं, सजातीय स्वर संधी, दीर्घत्व संधी किंवा दीर्घादेश संधी. बघा दोन्ही काय आहेत, पूर्ण शब्दांची म्हणजे कोणताही शब्द जो असतो तो त्याचा अर्थ सुद्धा सांगत असतो, पण आपल्याला जास्त कळत नसल्यामुळं त्याचे अर्थ समजू शकत नाहीत. बघा दीर्घत्व किंवा दीर्घादेश का म्हणतात, कारण यांच्यामध्ये जेव्हा आपण संधी करू तेव्हा तुमच्या नंतर लक्षात येईल, आता नाही आलं तरी बी, काना जो आहे तो आ म्हणजे काय असतो, दीर्घ असतो, अ असा रस्व असतो. त्याच्यानंतर ई जी आहे ही केव्हाही याच्यात काय येत असतं, वेलांटी येत असताना दीर्घ वेलांटी येते आणि उकार सुद्धा दुसरा येत असतो. म्हणून दीर्घत्व संधी, सजातीय स्वर संधी किंवा दीर्घादेश संधी याच्यामध्ये जो एकत्र येताना मध्ये तयार होणारे जे असतात ते काय असतात, दीर्घच असतात. म्हणजे काना असेल
तर काना असेल, वेलांटी असेल तर दीर्घ वेलांटी असेल, आणि उकार असेल तर दीर्घ उकार असेल. म्हणजेच दुसरी वेलांटी आणि दुसरा उकार असेल. म्हणून हे तुम्हाला हे लक्षात येईल. आता हा मास्तर दीर्घच येते लक्षात, पण सजातीयचं काय करावा? अरे होतंय असं बघा, जे एकत्र येणाऱ्या वर्णांपैकी व्याख्या लिहून घ्या. एकत्र येणाऱ्या, आता तुम्ही बघितलं कसे एकत्र येतात, कोणते कोणते दोन वर्ण येतात. एकत्र येणाऱ्या वर्णांपैकी जेव्हा दोन्ही जे असतात, दोन्ही वर्ण जे असतात ते दोन्ही वर्ण सजातीय स्वर जोडी असली पाहिजे. सजातीय स्वर असले पाहिजे. सजातीय स्वर असतील तर होणाऱ्या संधीला काय म्हणतात? दीर्घत्व संधी. बघा आता वरचे जे प्रकार आहेत ते तिन्ही प्रकार लक्षात ठेवा. दीर्घत्व संधी म्हणतात, किंवा दीर्घादेश संधी म्हणतात, किंवा सजातीय स्वर संधी म्हणतात. येणारे जे दोन एकत्र येणारे जे वर्ण आहेत ते काय पाहिजे? एका ह्याच्यातले असले पाहिजे, एका माळीचे मणी असले पाहिजे. बरोबर, सजातीय स्वर असले पाहिजे. आता सजातीय स्वर कोणते कोणते आहेत रे मग? अ आणि आ ही काय आहे? एक सजातीय स्वर जोडी आहे. वर्णमाला शिकवत असताना तुम्हाला शिकवलेलं आहे बघा. त्याच्यानंतर ई आणि हा ई ही एक काय आहे? सजातीय स्वर जोडी आहे. नंतर उ आणि दीर्घ उ हे काय आहेत? सजातीय स्वर जोडी आहेत. मग मास्तर आता तुम्ही हे सांगताय, आणि मग हा जो ए आहे आम्ही असं लिहू का? ए आणि ऐ हे काय आहेत? सजातीय आहेत. बाबा शहाणपणा करू नको. सजातीय स्वर जोडी नाही, हे काय आहेत? दोन्ही असणारे संयुक्त स्वर आहेत. संयुक्त स्वरांना पुन्हा तू जर सजातीय विजातीय करत बसशील तर तू काय होशील? तिथंच मार खाशील, तिथंच तू काय होशील? परीक्षेतून बाहेर पडशील. हे जे तीन आहेत याच्यामध्ये आणखी बघा, रू आणि लृचे सुद्धा काय होत असतात? दीर्घ आणि ह्रस्व होतात, पण ते आपल्याला त्याच्या आता जास्त लांब जायचं नाही. ह्या तीन जोड्याच तुम्ही फक्त लक्षामध्ये ठेवा. तीन जोड्या लक्षात ठेवत असताना आता दीर्घत्व संधी बघायची तुम्हाला. तीन जोड्यातलं तुम्हाला पहिला वर्ण हा अ आणि दुसरा वर्ण अ सुद्धा येऊ शकतो, आ सुद्धा येऊ शकतो. पहिला वर्ण आ येऊ शकतो, दुसरा वर्ण अ किंवा आ येऊ शकतो, असं काहीही येऊ शकतं. पण अ आणि ई येणार नाही, आ आणि ई येणार नाही, किंवा अ आणि ई येणार नाही, आ आणि ई येणार नाही. अशा पद्धतीचा म्हणजे सजातीय स्वरच येतील, विजातीय येणार नाहीत. ह्या गटातलाच येईल. जर येणारे जे वर्ण आहेत अ आणि आ यांच्यातलाच कोणताही येऊ शकतो. अ दोनदा येऊ शकतो. पहिला वर्ण सुद्धा अच असेल, दुसरा वर्ण सुद्धा अच असेल. पहिला वर्ण आच असेल, दुसरा वर्ण सुद्धा आच असेल. कसं असेल ते बघू आपण. चला उदाहरणामध्येच बघू, जास्त टाइमपास करत नाही. ही व्याख्या नसेल लिहून घेतली तर लिहून घ्या. याची जी उदाहरणं आहेत याची उदाहरणं आपण बघू. आता ही संधी ह्या व्याख्याने काय सांगितलंय ह्याचं आपण फक्त उदाहरणं बघू. बघा आता स्वर संधीमध्ये आपण सजातीय स्वर संधी बघितली. सजातीय स्वर संधीतले पहिला प्रकार आहे आपला, ह्याचा अर्थ असा होता बघा, अ समोर पहिला वर्ण अ किंवा आ आला, त्याच्यामध्ये दुसरा वर्ण अ किंवा आ जर जोडला गेला तर येणारं उत्तर काय असतं? येणारी संधी ही आच असते. मास्तर समजलं नाही हो, जरा फोडून सांगा हो. मास्तर काय शिकवताय राव तुम्ही? अरे तुमच्यासाठीच मी उभा आहे, तुम्ही विचाराल तेवढ्या वेळेस सांगतो. अ अधिक आ बरोबर सुद्धा काय येईल? अ अधिक आ बरोबर आच येईल. त्याच्यानंतर थांबा, हा असं करा, हा अ अधिक हा अ काय येईल? आच येईल. त्याच्यानंतर हा अ अधिक हा आ, अ अधिक आ हा अ अधिक हा आ बरोबर काय येईल? आच येईल.
त्याच्यानंतर हा आ अधिक हा हा आ अधिक हा इथला बरोबर काय येईल, आच येईल. आता हे पुढचं तर तुम्ही सांगणार आहेत. आ अधिक आ बरोबर काय येईल, आच येईल. बरोबर ना? ठीक आहे. चला आता आपण काय करू, आणखी याच्यावरची उदाहरणं बघू. हे लक्षात आलं असेल तर लक्षात घ्या, नसेल तर लिहून घ्या आणि परत परत बघून बघून लक्षात आणा. अधिक समोर अधिक आला तर आच होतो, हे तुमच्या लक्षात आलं असेल. किंवा आ समोर किंवा आ आला तर आच होतो. बरोबर, हे आलं लक्षात. चला ह्याचं एक उदाहरण म्हणून आपण बघू. जोड अधिक अक्षर हे जे दोन शब्द आहेत, याच्यामध्ये आता यांची फोड करत असताना हा जो आपल्याला तिकडे जाळ झाला, याचा जोचा आपल्याला काही करायचं नाही. जोचं काय, ज्याचं ते बघून घेईल, जो तो बघून घेईल, ज्याचं त्याचं जो तो बघून घेईल. आपल्याला ह्या जोचं घेणं देणं नाही. आपल्याला फक्त ह्या दोन कशाची गरज आहे, पहिल्या शब्दातल्या शेवटच्या अक्षराची गरज आहे. अक्षर कोणतं आहे बघा, आता ड नाही बरं का. ड हे जर हलांत असतं तर ड घेतला असतं. ड ला टंगडा आहे, म्हणजेच हा काय आहे, ड हलांत अधिक आहे. समजलं. त्याच्यानंतर अधिक हा जो दुसऱ्या अक्षरातला पहिला वर्ण जो आहे तो कोणता आहे, आहे. अधिक काय आला, आ आला. आलाच आपण काय म्हणतो, काना म्हणतो. हा जो काना असतो